लोकसभेला महायुतीला मराठ्यांचा फटका बसला असतानाच विधानसभेत देखील याची पुनरावृत्ती होऊ शकते असा घरचा आहेर अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या 61 नवीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढण्याचा निर्णय हा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक MD मंगेश मोहिते यांनी घेतलेला आहे। एकीकडे 1 लाख मराठा उद्योजकांचे टार्गेट पूर्ण होत असतानाच दुसरीकडे जिल्हा स्तरावरती कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याने व्याज परताव्यावरती परिणाम होणार आहे। आजची परिस्थिती अशी आहे की आचारसंहितेमध्ये 50 कोटीचा व्याज परतावा आम्ही महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांना देऊ शकलो नाही आणि अचानकपणे मोठ्या संख्येने जर कर्मचारी कपात केले, जे 61 कर्मचारी कपात केले, याच्यामुळे जरी पैसे आले तरी व्याज परतावा द्यायला परत 1.5 ते 2 महिने लागतील। सरकारचा रोष अजून मराठा समाजाला त्या ठिकाणी वाढेल। तुम्ही अध्यक्ष आहात, MDने 61 कर्मचारी काढताना तुम्हाला विश्वासात सुद्धा घेतलेला नाहीये? काही विश्वासात घेतलं नाही, हा फार मोठा धक्कादायक विषय आहे। खरं म्हणजे आम्ही महामंडळात काम करतो, एक टीम वर्क म्हणून काम करतो, परंतु प्रशासकीय अधिकारी हा जाणीवपूर्वक स्वतःचाच रेडा गाभणा अशा प्रकारचा तो काम करत असतो, ज्याचा मी त्यांचा निषेधही करतो आणि त्यांच्याबद्दलची लेखी तक्रार मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मुख्य सचिवांनाही देणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।